नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय अबीर गुलालचा आजचा भाग। तर इथे आई आणि बाबा बोलतायत की शुभ्रा अशी एकदम ओरडली, काय झालं असेल आणि ही पोरगी अशी का करतीये, कारण तिने एकदम लग्नाचा डिसिजन कसा काय घेतला आणि कसं काय फोन करायला सांगितला। तेवढ्यात ते बाबा म्हणतात की तिने सांगितले ना, तर आपण तसं करूया। तोपर्यंत इथे श्री उठून आलेली आणि ती म्हणते की काय झालं, तर शुभ्रा मॅडमचा मोठमोठ्याने हसण्याचा आवाज येत होता। नेमकं काय झालं, तर इथे या दोघांना कळत नाही की आता त्यांना काय सांगावं। तर ते म्हणतात की शुभ्रा एकदम खुशीत असली, आनंदात असले की तिला सवय अशी ती मोठमोठ्याने हसते म्हणून, त्यामुळे ती आनंदात होती। तरी ते श्री म्हणते की काय, कशाचा आनंद होता, नेमकं काय झालंय। तर इकडे ते म्हणतात काल तू कशी पावसात भिजत होतीस तसं ती एकदम जोरजोरात हसत होती आणि ते काही तिच्या लग्नाचा आम्ही विचार करत होतो ना, तर तिने लग्नाची पुढची बोलणी करायला सांगितलीत असं म्हणून आई तिला इथे सांगतात श्रीला। श्री पण इथे खुश होते आणि तेवढ्यात बाबा जातात आणि साखरेचा बाउल घेऊन येतात आणि साखर देतात हातावर। ती म्हणते की माझं पण तुमच्यासारखंच आहे, तुमचं पण माझ्यासारखंच आहे का, म्हणजे काय, तर नाही, झोपताना गोड खाऊन झोपलं की स्वप्न गोड पडतात, तर तसं काही नाहीये, लग्नाची बोलणी करायला सांगितलेत म्हणून हे गोड खातोय आणि तू पण का आनंदात होतीस ते जरा सांग, असं म्हणून ते चिडवायचा प्रयत्न करतात तिथे। तर तिला आठवतं की ती पावसात भिजलेली वगैरे आणि तिला तिच्या प्रेमाची नव्यानेच होणारी जाणीव समजलेली असते, त्यामुळे ती इथे चेष्टा करतात आणि नंतर स्वतःच विषय बदलतात सगळ्यांनी, खूप उशीर झालाय, चला झोपायला जावं असं म्हणून ती इथे झोपायला निघून जातात। तर इथे श्री मात्र विचार करत बसली आहे की अगस्त्यबद्दल त्यांचं बोलणं जे काही आहे ते तिला आठवतंय आणि ती इथे विचार करते। तेवढ्यात मिली जी काही आहे ती अगस्त्यला फोन करते आणि म्हणते तू असं वागायला नको, म्हणजे तुम्ही असं वागायला नको होतं, मॅडम खूप आमच्या इमोशनल झाल्यात, रडतायत त्या, कितीतरी 62 का कितीतरी टिश्यूचे बॉक्स त्यांना लागलेत आणि त्यांना खूप हर्ट झालंय, तुम्ही असं तोंडावर त्यांना नको म्हणायला नको होतं। तर इकडे बघा शुभ्रा कशी गालाला हात लावून हसतीये चांगली आणि ती नाटक करतीये, फोनवर तिनं खोटं सांगायला लावलंय आणि ह्या दोघींचा प्लॅन आहे। शुभ्रा खूप अशी घमेंडी दाखवली आहे, त्यामुळे इथे ती अगस्त्यला पार आता सळो की पळो कडून सोडेल, कारण तिला नाही म्हणून म्हटलंय असं म्हणून इथे मिली तिला खूपच इमोशनल होऊन सांगते की मॅडम खूप रडतायत आणि ही बघा इकडे खात बसली आहे चांगलं निवांत। तर लगेच शुभ्रा मिलीचं कौतुक करते आणि खूप छान ॲक्टिंग केलीस तू असं म्हणून, वा क्या बात आहे असं म्हणते आणि ते जे काही बर्गर ती खात होती ते तिला देते, हे घे तुझं बक्षीस म्हणून सांगते। मिली इकडे लगेच माझ्यासाठी म्हणून असं म्हणते आणि आता पुढचा प्लॅन काय आहे ती सांगते। तिनं तो म्हणते शुभ्रा की अगस्त्यने मला नाकारलंय, एक वेळ मी मान लक्षात ठेवणार नाही पण अपमान तो मात्र नक्कीच लक्षात ठेवीन आणि त्यामुळे आता बघच काय होतंय ते। तर इकडे श्री आलेली आहे रेडिओच्या शोला तिच्या, तर मिली सांगते की आज सुट्टी आहे, मॅडमनी शो कॅन्सल केला आजचा आणि तुम्ही जावा। तर तेवढ्यात ती म्हणते की आता तुम्ही मॅडमला विचारायला वगैरे जाऊ नका हां, आणि काय ते आगीतून फुफाट्यात म्हणायचं असतं तिला मिलीला, तर ती वेगळीच म्हणते आणि इकडे श्री तिला हसायला लागते। तर मिली म्हणते अगं तुझा शो कॅन्सल केला आहे आणि तू रडतेस हसतेस काय रडायचं सोडून। तर ती लगेच श्री कशी म्हणते मी रडणारच होते पण तुम्ही जे काही म्हणालात ना म्हण वापरली तर ती तशी नाही आहे, आगीतून उठून फुफाट्यात जाणे अशी म्हण आहे। तर इकडे मिली लगेच चिडते आणि म्हणते तू माझं ग्रामर काढू नकोस हां, तुझा शो कॅन्सल झालाय, तू आता जाऊ शकतेस असं म्हणून ती इथे तिला सांगून टाकते आणि ही विचार करत बरं ठीक आहे म्हणून निघून जाते। इकडे अगस्त्य मात्र फोनवर फोन करतोय आणि नंतर इकडे तो शुभ्राला फोन करतोय। शुभ्राचा फोन वाजताना बघून मिली लगेच धावत येते आपल्या फोनचं जे काही ती बघत होती ते सोडून आणि म्हणते मॅडम 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 अगस्त्य फोन करतोय। तर म्हणते वाजू दे, पण तुम्हीच तर वाट बघत होता ना अगस्त्याच्या फोनची आणि असं का। तर शुभ्रा म्हणते की अगस्त्याचा फोन डिस्कनेक्ट करण्यासाठी मी त्याच्या फोनची वाट बघत होते, कारण मला त्याचा फोन डिस्कनेक्ट करायचा होता, म्हणजे त्याला आता कळेल की मी किती त्रासात आहे, मी रुसली आहे, चिडली आहे। अगस्त्यासारखी माणसं असतात ना ती अगदी मेणासारखी असतात, म्हणजे त्यांच्याकडून कोणी हर्ट झालं की लगेच ती अशी पागळतात, वितळतात। तर आता आपण तो किती वेळाही फोन करेल तर आपण तो डिस्कनेक्ट करायचा असं म्हणते आणि इकडे मिली पण काहीतरी बोलायला जाते पण तेवढ्यात शुभ्रा तिला अडवून थांबवते, करू दे म्हणते फोन काय असेल ते, आणि ह्या दोघांच्या इकडे खेळ चालूच आहेत। तोपर्यंत इकडे अगस्त्याच्या लक्षात येतं की आज शो नाही आहे आणि मी असं का केलं, सखीचा शो हिनं कॅन्सल केला आणि शुभ्रानं, म्हणून तो फोन करत असतो ॲक्च्युली शुभ्राला। नंतर तो करतो श्रीला फोन आणि म्हणतो तू आता कुठे आहेस, नक्की सांग कुठे असते। तर श्री इथे चालत चाललेली असते, ती म्हणते की माझ्याकडे पैसे नाही त्यामुळे मी चालत चालली आहे, पण तो म्हणतो की तू आहेस इथे तर मी येतो आणि असं काही झालं तर तू मला फोन करायचा। इथे श्रीला वाटतंय की हा आपल्याला आता प्रेमाची कबुलीच देणार आहे किंवा आपल्याबद्दलच बोलणार आहे, प्रेमाचं काहीतरी बोलणार आहे असं म्हणून त्याने इथे थांबवलंय। ही आपल्या वेगळ्याच स्वप्नात इथे रम्माण झाली आहे, पण त्याला विचारायचंच वेगळं। तो आडून म्हणतो की समज एखाद्या मुलीनं मला प्रपोज केलं, एखाद्या मुलीनं मुलाला प्रपोज केलं आणि मुलग्यानं त्याला नाही म्हणून सांगितलं तर त्या मुलीला वाईट वाटेल का, सांग ना तू। तर आधी ती म्हणते नाही वाटणार वाईट,
मग आधी म्हणते वाईट वाटेल. मग नाही वाटणार वाईट, पण तू असं का विचारतोयस, तुला कोणी केलंय का? तर इथे तो सांगत नाही की मला केलंय, तो म्हणतो की माझ्या एका मित्राला केलंय, पण सांग ना काय होईल त्या मुलीचं, ती काय कशी रिॲक्ट करेल. मग ती म्हणते की आपल्या गल्लीत चाळीत नाही का एकटी होती, तिनं प्रपोज केलं होतं, त्यानं नाही म्हणून सांगितलं, ती वेडी झाली असं म्हणून ती इथे त्याची चेष्टा करायला चालू करते. आणि तो म्हणतो की अगं चेष्टा नको करू, मी सिरियसली विचारतोय, तू सांग ना काय असेल ते. आणि तो असं बोलायला जातो तोपर्यंत त्याचा फोन वाजतो आणि तो म्हणतो की आईचा फोन आलेला असतो त्याच्या. तो म्हणतो की मी मीटिंगमध्ये आहे, नंतर फोन करतो. आणि प्लीज श्रीला म्हणतो की तू खरं सांग ना काय होईल ते. आणि ती म्हणते वाईट वाटेल म्हणून सांगते. आणि नंतर त्यांचं काहीतरी त्याच्या मनात काहीतरी वेगळंच येतं आणि तो म्हणतो की चल तुला मी शुभ्राच्या घरापर्यंत सोडतो असं म्हणून तो इथे तिला सोडायला घेऊन जातो. तो चहा तसाच राहतो आणि हिला वाटतं की हा प्रेमाची सुरुवात करण्याआधीच असं का बोलतोय, पण मी तुला नाही म्हणणार नाही, मी तुला होच म्हणणार आहे, त्यामुळे काळजी करू नकोस, असा विचार करू नको असं तिथे स्वतःशीच त्याला समजावत असते. आणि तो मात्र वेगळ्याच विचारात आहे, कारण त्याला शुभ्राने प्रपोज केलं हे तो तिला सांगत नाहीये. त्याने बहुतेक अजून आपली खरी ओळख पण तिच्यासमोर सांगितलेली नसावी कदाचित. आणि ती इथे कशी बघते बघा की मी तुला नाही म्हणणार नाही वगैरे, आणि याचं प्रेमाचं प्रपोजचं बोलणं चालू होतं. आणि तो एकदम इथे उठून निघून जातो. आईचा फोन आलेला असतो, तो तिला सांगतो की मी कामात आहे, मीटिंगमध्ये आहे, तो कट करतो आणि इथे ती दोघं निघून जातात घरी. तो शुभ्राला श्रीला अक्षरशः ओढत ओढत घेऊन जातो. आणि इकडे बघा सारखा तो शुभ्राला फोन करतोय अगस्त्य, आणि ती काही फोन त्याचा उचलत नाहीये. आणि ती इथे खुशी अशी डोकं टेकून बसले की कर तू कॉल, मी काही त्याला उचलतच नाही तुझा कॉल असं म्हणते. आणि नंतर म्हणते बाप रे 12 मिस कॉल आणि काय मेसेज पण नाही काय, तर म्हणे माझा फोन उचल, माझ्या मेसेजला रिप्लाय दे, मला फोन कर असं काहीतरी सांगितले त्याने. एवढ्या लवकर मी काही तुझ्याशी बोलायची नाही असं ती म्हणते. आणि नेमकं आता त्याच्यानंतर इकडे अगस्त्याच्या घरामध्ये ना सगळे इथे नाश्त्याला वगैरे जमलेले आहेत. आणि अगस्त्याची आई येऊन सांगते की मी जे स्थळ बघितलं होतं तिकडनं आता पुढची बोलणी करायची आहेत आणि आपण ते उद्या तुम्ही त्या तयारीला लागा असं वगैरे इथं त्यांचं बोलणं होतं. तर अगस्त्य म्हणतो अगं मी आत्ता चाललोय ना घरी, महिना पण नाही झाला, तू लगेच लग्नाच्या मागे काय लागलीस. तर तिची आई म्हणते की तुझ्या मागे लागणार, लग्न करायलाच पाहिजे, नाही तर तू तुझ्या भावांसारखा मला फसवशील वगैरे इथे ती म्हणते. एक प्रकारे तिचा इथे धाकच दाखवला अगस्त्याच्या आईचा त्यांच्यावर, आणि कुणाचं त्यांना पटत नाही असं त्यांनी दाखवलंय. बघूया पुढे काय होतं ते. उद्याच्या भागात काय होईल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भागात राहायला विसरू नका. अबीर गुलाल नेमकं काय होईल, शुभ्रा आणि अगस्त्याचं नातं कुठलं वळण घेईल, आणि श्रीला त्याचा काही म्हणजे श्रीच्या जीवावर वगैरे काही बेतणार नाही ना, किंवा श्रीला कळेल का अगस्त्य आणि शुभ्राचं प्रेम आहे वगैरे, काय होईल ते जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब